विद्यार्थी मित्रांनो, रूरल मार्केटिंग अँड स्टॉक एक्सचेंज व्ही या विषयातील चॅप्टर क्रमांक 2 ज्याला आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजेच कृषी विपणन असं म्हणतो, या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे काय, कृषी उत्पन्न बाजार समितीची व्याख्या पाहिली आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची कार्य काय आहेत ते पाहिले. त्यामध्ये आपण प्रामुख्यानं पाहिली की बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना, आडती असतील, व्यापारी असतील, दलाल असतील, यांना परवाना देणं. दुसरं आपण कार्य पाहिलं की परवानाधारक व्यापाऱ्याकडून किंवा आडत्याकडून वेळोवेळी मालाची आवक किती आहे, साठा किती आहे याविषयीची माहिती घेणं आणि त्याच्यावर देखरेख किंवा नियंत्रण करणं. बाजार पद्धतीमधील परंपरा आणि प्रथांचं नियमन करणं. मालाचे वजन, भराई, तोलाई, हमाली, दलाल यांचे दर ठरवून देणं. त्याचबरोबर माल विक्रीच्या व्यवहारातून होणारी अनाधिकृत वजावट किंवा दलाल किंवा आडते यांचे जर काही गैरप्रकार असतील तर या गैरप्रकारांना आळा घालणं. प्रमाणित वजने आणि मापे आहेत किंवा नाहीत याची माहिती घेणं आणि तपासणी करणं. त्याचबरोबर बाजारासंबंधीची अधिकृत आणि बिनचूक माहिती आणि आकडेवारी प्रसिद्ध करणं. आणि बाजार व्यवहारातील काही वादविवाद झाल्यास, काही अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडविण्याचं काम सर्वमान्य पद्धतीचा वापर करून बाजार समिती करत असल्याचं आपल्याला म्हणजे आपण पाहिलेलं आहे. मग ही झाली कृषी उत्पन्न बाजार समितीची कार्य. आता मग कृषी उत्पन्न बाजार समितीची काही फायदे आहेत का हेही पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण पाहूयात की कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना ही शेतकऱ्यांच्या हिताचं संवर्धन करण्यासाठी झालेली आहे. आणि त्यामुळं शेतकरी जेव्हा शेतमाल मोंढ्यामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतो तेव्हा त्या ठिकाणी त्याची कुठल्याही प्रकारची लुबाडणूक होऊ नये, फसवणूक होऊ नये किंवा वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे त्याचं आर्थिक नुकसान होऊ नये या हेतूनं बाजार समितीची स्थापना झालेली आहे. या बाजार समितीवर मग शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतात, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असतात, हमालांचे प्रतिनिधी असतात, तोलाई आणि मापाई करणाऱ्यांचे प्रतिनिधी असतात, शासकीय कार्यालयातील काही प्रतिनिधी असतात आणि सरकारचे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचेसुद्धा प्रतिनिधी असतात. यामधून मग एक कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती निवडला जातो, उपसभापती निवडला जातो आणि त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ निवडलं जातं आणि त्यांच्या देखरेखीखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्य होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग हे सगळं होत असताना किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही पद्धतीचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, फसवणूक होऊ नये हा मूळ हेतू कृषी उत्पन्न बाजार समितीचा असतो. मग नियंत्रित बाजारपेठामुळं किंवा बाजारामुळं शेतमालाची विपणन व्यवस्था सुलभ झालेली आहे. शेतकऱ्यांचा यामुळं फायदा होत आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आर्थिक लुबाडणूक होत नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. मग नियंत्रित बाजारपेठांचे म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही फायदे आहेत का, हे फायदे आपण पाहूयात. त्यातला पहिला फायदा आहे की नियंत्रित बाजारपेठेमध्ये वजन आणि मापे बरोबर असतात. वजन मापातील खोटेपणा किंवा फसवणूक, पिळवणूक जर दिसून आली तर त्याचा परवाना रद्द करण्याचं काम नियंत्रण बाजार समितीचं असतं. त्याचबरोबर फसवणूक केलेल्या व्यक्तीला फक्त परवाना रद्द करून किंवा परवाना थांबवून चालणार नाही, तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हासुद्धा दाखल केला जातो आणि मग त्यामुळं बाजारपेठेमध्ये अशा प्रकारच्या गैरमार्गांना म्हणजे आळा बसत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं कुणीही शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत नाही. दुसरा फायदा आहे नियंत्रित बाजारपेठांचा. शेतकऱ्यांच्या विक्री किंवा शेतमालांच्या विक्रीत उत्पादकास मुळीच पूर्वीच्या अगोदर स्थान नव्हतं, परंतु नियंत्रित बाजारपेठामुळे या ठिकाणी ते स्थान प्राप्त झालेलं आहे. त्याच्यासमोर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या समोर म्हणजे शेतमालाचे भाव काय ठरतात, कशा पद्धतीनं विक्री केली जाते हे सगळं ठरतं. याचबरोबर मुळातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर बहुतांश प्रतिनिधी हे शेतकऱ्यांचे असतात. म्हणजे शेतकऱ्यामधून निवडून दिलेलेच प्रतिनिधी असल्यामुळं शेतकऱ्यांचं हित त्या ठिकाणी किंवा संवर्धन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. तिसरा आहे अनावश्यक शुल्क आकारणीवरील निर्बंध, विक्रीमधील मूल्यांची अद्ययावत माहिती, धोकेबाजीवर नियंत्रण ठेवणं. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत प्राप्त करून देण्याचं कार्य नियंत्रित बाजारपेठा करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतरचा चौथा फायदा आहे नियंत्रित बाजारपेठांचा की नियंत्रित बाजारपेठामध्ये दलाल आणि मध्यस्थांच्या दलालीचा दर
हा कृषी उत्पन्न बाजार समितीनं ठरवून दिलेला असतो. त्यामुळे वेगळा असा काही छुपा दर असत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. किंवा एखाद्या व्यापाऱ्याने जास्तीचा दर लावला तर त्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे त्याला तक्रार करता येते आणि तक्रार केल्यानंतर कारवाई होऊ शकते. त्यामुळं अशा प्रकारची फसवणूक किंवा लुटालूट कोणी करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यानंतरचा मित्रांनो फायदा आहे शेतमाल साठवण्यासाठी गोडाऊन तयार करणं, शेतमालाकरांना ताबडतोब पैसे मिळावे अशी व्यवस्था करणं, व्यापारी एखादा वेळेवर पैसे देत नसेल तर त्यांना बजावून सांगणं किंवा शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी सोडवण्याचं काम करण्याचं सुद्धा कार्य कृषी उत्पन्न बाजार समिती करत असते. कृषी मालाच्या विक्रीमध्ये जर काही मतभेद झाले किंवा बाजार समितीने नेमलेल्या उपसमितीकडे हे मतभेद मिटवले जातात, त्यांचा तो लवाद असतो, त्याच्याकडे ती तक्रार जाते. त्या तक्रारीमध्ये तक्रारदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे अशा दोघांनाही बोलावून घेतलं जातं. दोघांची बाजू ऐकून घेतली जाते आणि योग्य तो त्या ठिकाणी निर्णय किंवा न्याय दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचं संवर्धन होतं, शेतकऱ्यांच्या बाजूनच त्याची मदत होते. ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये येणाऱ्या विविध गावांच्या शेतकऱ्यांची एकत्रित भेट होत असल्यामुळं उत्पादन व विपणनातील त्यांच्या व्यक्तिगत अडचणी सामूहिकरित्या सोडविण्याचा प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समिती करत असते. कारण शेतकऱ्यांची एकजूट होण्याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कृषी उत्पन्न बाजार समिती मदत करत असल्याचं दिसून येतं. याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना पीक लागवडीबद्दलची, माती परीक्षणाबद्दलची, सिंचनाच्या सुविधाबद्दलची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींची त्यांना माहिती दिली जाते आणि त्यामुळं शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण होते. एखादा शेतीमालावर एखादा रोगराई पडली तर त्याला कुठलं कीटकनाशक वापरावं, कोणता खत वापरावा, सिंचनाच्या सुविधा कशा वापराव्यात, या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनाबद्दलची माहितीसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सभासदांना किंवा शेतकऱ्यांना देत असल्यामुळं, शेतकऱ्याचं प्रबोधन करत असल्यामुळं शेतकऱ्यांना याचाही फायदा होतो आणि मग शेतकरी या पद्धतीचा अवलंब करून स्वतःच्या शेतीमध्ये उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त दर आणि नियंत्रण नाही तर शेतकऱ्यामध्ये जागृती करण्याचं कामसुद्धा करते, शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम करते, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी आयोजित घडवून आणते. एखाद्या राज्यामध्ये असेल किंवा आपल्याच राज्यामध्ये एखाद्या जिल्ह्यामधील असे एखाद्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रयोग केले असतील आणि त्यामुळे त्याचं उत्पन्न जर वाढलेलं असेल तर अशा या एखाद्या अनोख्या ठिकाणी नेऊन त्यांना ते प्रात्यक्षिक दाखवलं जातं, त्या शेतकऱ्याशी संवाद घडवून आणला जातो आणि त्यामुळं या आपल्याकडच्या शेतकऱ्यामध्ये म्हणजे आत्मविश्वास वाढण्याचं काम होऊन ते स्वतःच्या शेतीमध्ये तशा प्रकारचा प्रयोग करून स्वतःची आर्थिक उन्नती करू शकतात. अशा पद्धतीचं कार्य म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे बाजार समितीद्वारे विविध प्रकारच्या सरकारी अधिकारी देखील शेतकऱ्याशी संपर्कात साधतात, विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती देतात, शेतकरी आपल्या अडीअडचणी त्यांच्याकडून सोडवून घेतात. बऱ्याच वेळेला आपल्याकडं कृषी डिपार्टमेंट आहे, कृषी डिपार्टमेंटमधले जे काही अधिकारी असतात, तज्ज्ञ व्यक्ती असतात, ते वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे शेतकऱ्यांना देऊन म्हणजे त्या पद्धतीनं म्हणजे हे करण्याचं काम करत असतात. मित्रांनो, म्हणजे हे झाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे फायदे. आता आपण या पुढचा मुद्दा आहे किंवा घटक आहे ज्याला आपण सहकारी बाजारपेठ किंवा सहकारी विपणन असं आपण म्हणतो. मग या सहकारी बाजारपेठेमध्ये किंवा सहकारी विपणनामध्ये आपण याची व्याख्या पहिल्यांदा पाहूयात. सहकारी विपणन म्हणजे काय, किंवा सहकारी विपणन व्यवस्था कशाला म्हणतात किंवा सहकारी बाजारपेठ म्हणतात. आपण आज अगोदर पाहिलं की नियंत्रित बाजारपेठ म्हणजे काय, नियंत्रित बाजारपेठेची व्याख्या पाहिली, नियंत्रित बाजारपेठाचे फायदे पाहिले. पण त्याही पुढे आणखीन जर का सहकारी विपणनाच्या माध्यमातून शेतकऱ्याने जर स्वतःच्या कृषी मालाचं काही उत्पादन करण्याचं, विक्री करण्याचं ठरवलं तर त्याचाही काय फायदा होऊ शकतो, या दृष्टिकोनातून आपण सहकारी विपणन पाहूयात. नियंत्रित बाजारांचा सर्वमान्य दूरवर पसरलेल्या खेड्यातील शेतकरी लाभ घेऊ शकतीलच असं नाही. तर बऱ्याच वेळेला होतं काय की या दृष्टीने नियंत्रित विपणन सेवा प्रमाणे फायदे देण्याकरता दुसरी एखादी यंत्रणा असावी या दृष्टिकोनातून सहकारी क्षेत्रातील विपणन व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली. मग सहकारी विपणन व्यवस्थेमध्ये काय होतं नेमकं किंवा काय केलं जातं, तर सहकारी तत्वाचा वापर करून या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सहकारी विपणनामध्ये केला जातो. सहकाराचा मूळ हेतू आपल्याला माहीत आहे की सहकारामध्ये
फक्त सभासदांच्या हिताचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. तिथं नफा मिळवणे हा हेतू नसतो किंवा नफा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी व्यवसाय किंवा व्यापार केला जात नाही. तर मग सहकाराच्या माध्यमातून सहकारी तत्वावर शेतकरी एकत्र येतात आणि त्यामधून एकत्र येऊन सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकारी विपणन पद्धतीचा फायदा अनेक ठिकाणी झालेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्याला आपण सहकारी विपणन संघ म्हणतो, सहकारी विपणन संस्था म्हणतो, जी तालुका लेवलवर काम करते. या ठिकाणी या सहकारी विपणनाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचा माल एकत्रितपणे खरेदी करून एकत्रितपणे विक्री करण्याचं काम केलं जातं. सहकारी विपणन संस्थेमध्ये सभासद शेतकरी आपल्या जवळचा जो काही माल आहे शेतामध्ये तो त्याचा आपला माल सहकारी विपणन संस्थेला विक्री करण्याचं काम करतात. या संस्था असा माल खुल्या बाजारामध्ये विकतात किंवा घाऊक व्यापाऱ्यांना विकतात आणि आपल्या सभासदांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्याचा, लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात, हे आपण पाहतो. अशा या संस्थेत शेतकरी स्वयंपूर्तीनं, आपुलकीनं आणि आत्मविश्वासानं भाग घेतात. त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांनी स्थापन केलेली ही सहकारी संस्था असते. ते शेतकरी या सहकारी विपणन संस्थेचे सभासद असतात आणि मग सगळेजण एकत्रित येऊन काही संचालक मंडळ निवडतात आणि या संचालक मंडळाला सहकारी विपणन संस्थेचे दैनंदिन व्यवहार करण्याचे अधिकार देतात. मग अशा या अधिकारामध्ये आपुलकीनं आणि आत्मविश्वासानं शेतकरी भाग घेत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सहकारी तत्वावरील व्यवहारामुळे शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढण्यास मदत होते. त्यांना योग्य आणि अनुकूल असा भाव मिळतो आणि सहकारी विपणन संस्थेने विपणनात भाग घेतल्यास मालाची साठवणूक करणे, मालावर प्रक्रिया करणे यासुद्धा सेवा सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांना देत असल्याचं आपण पाहतो. म्हणजे सहकारी विपणन संस्था एकत्रितपणे मालाची खरेदी करते, ते साठवणुकीचं काम करते, त्याचं प्रमाणीकरण आणि प्रतवारीकरण करण्याचं काम करते आणि मग हा राहिलेला व्यवस्थित स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचा झालेला माल खुल्या बाजारपेठेमध्ये विक्री करण्याचं काम करते किंवा घाऊक बाजारपेठेमध्ये विक्रीचं काम करते. एखाद्या कारखानदाराला, एखाद्या उद्योजकाला, एखाद्या व्यावसायिकाला विक्री करण्याचं काम करते आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या सौदाशक्तीत वाढ होते. कारण सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांना माल विकल्यानंतर काही प्रमाणामध्ये रक्कम ॲडव्हान्स म्हणून देते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन किंवा तातडीच्या गरजा भागण्यास मदत होते आणि त्यामुळे शेतकरी मग थोडंसं काही काळ वाट पाहतो आणि त्यानंतर मग सहकारी विपणन संस्था जास्त दराने घाऊक व्यापाऱ्यांना मालाची विक्री करून शेतकऱ्यांच्या सौदाशक्तीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जास्तीत जास्त त्यांना माल त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. याचबरोबर साठवणूक असेल, मालावर प्रक्रिया असेल, पतपुरवठा असेल, अशा प्रकारचं कार्यसुद्धा सहकारी विपणन संस्था करत असताना दिसतात. बऱ्याच वेळेला सहकारी विपणन संस्था सहकारी सभासदांना पतपुरवठ्याची हमी देतात. म्हणजे हमी दिल्यामुळं काय होतं की मग सहकारी बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील, शेतकऱ्यांना सहकारी विपणन संस्थांनी हमी दिल्यामुळं जास्तीत म्हणजे कर्ज पुरवठा करू शकतात शेतकऱ्यांना आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या आर्थिक एकदा बाब पूर्ण झाली की त्यांना मग माल विक्री करण्याची घाई नसते. त्यामुळं खाजगी व्यापाऱ्यांना माल विक्री करत असताना जे शेतकऱ्यांची पिळवणूक होती, शेतकऱ्यांचा माल कमी भावाने खरेदी केला जात होता, तशा प्रकारचा प्रकार सहकारी विपणन संस्थांना माल विकल्यामुळे होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. सहकारी विपणन संस्था आपल्या यंत्रणेतून बाजारातील किमतीबाबतचा कल काय आहे, किमतीचा चढ उताराची प्रवृत्ती कशा प्रकारची आहे याविषयीची अद्ययावत माहिती स्वतःकडे ठेवतात आणि ती सभासद शेतकऱ्यांना देतात. शेतकऱ्यांचा तयार माल विकण्याबरोबरच त्यांना लागणारी खतं, त्यांना लागणारी शेतीची अवजारं, बी बियाणं आणि ग्राहक उपयोगी वस्तू पुरवण्याचं कामसुद्धा करत असतात. यामुळं होतं काय की शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये म्हणजे वस्तू मिळतात. उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूया की सहकारी विपणन संस्था बी बियाणं आणि खरेदी आणि कीटकनाशकांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करते. ते सरळ उत्पादकाकडून, कारखानदाराकडून करतात. त्यामुळं कमी किमतीला हा माल त्यांना मिळतो आणि मग हाच माल तो शेतकऱ्यांना मिळालेल्या भावामध्ये विकतात. त्यामुळं मार्केटपेक्षा किंवा बाजारपेठेमध्ये जे काही त्या कीटकनाशकांना, बी बियाणं आणि खतांना भाव असेल त्यापेक्षाही कमी दराने सहकारी विपणन संस्था आपल्या म्हणजे सभासद शेतकऱ्यांना अशा प्रकारचं म्हणजे माल विकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो, आर्थिक फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कृषी मालाच्या बाजाराचा विस्तार सहकारी विपणनामुळे शक्य झालेला आहे.
त्याचं कारण असं आहे की सहकारी विपणनामुळं शेतकऱ्यांच्या सौदाशक्तीमध्ये वाढ होते, त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात. आपण कृषी उत्पादनाचं विपणन हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो.